काव्य रसिक मित्रांनो, नमस्कार. मी लुईस कदम. मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनल कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे आता व्यक्त होत नाही तो. आता व्यक्त होत नाही तो. मित्रांनो, ही कविता एका संवेदनशील मनाची व्यथा मांडणारी आहे. संवेदनशील मनाची देणगी प्रत्येकाला जन्मजात मिळत असते. पुढील काळात त्याचा विकास आणि वाढ मानवी मूल्याच्या कक्षेतून समाज मन विकसित होण्यात होत असतो. ही प्रक्रिया आयुष्यभर सुरूच असते. मग दुसऱ्याचे दुःख आपले दुःख वाटू लागते. दुसऱ्यावर होणारे अन्याय, अत्याचार आपल्यावर होत असल्याची विशाल समज वाढत जाते. जेव्हा अशा अन्याय आणि अत्याचाराची व्याप्ती आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याची जाणीव त्याला होते, तेव्हा तो जिथे शक्य आहे तिथे व्यक्त होऊन आपल्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत जातो. पण जेव्हा त्याला कळते आपल्या व्यक्त होण्याचा व्यवस्थेवर काहीही सकृत दर्शनी परिणाम होत नाही, तेव्हा तो हताश होतो आणि व्यक्त होणे थांबवितो. मित्रांनो, चला तर ऐकूया आता कविता आता व्यक्त होत नाही तो. आता व्यक्त होत नाही तो. त्याच्या व्यक्त विवंचना तुम्हाला आणि मला कळत नाहीत म्हणून आता व्यक्त होत नाही तो. पहिल्यांदा त्याने व्यक्त केली होती अगतिकता शेतकऱ्याच्या गळफासाची. पहिल्यांदा त्याने व्यक्त केली होती अगतिकता शेतकऱ्याच्या गळफासाची. दुसऱ्यांदा त्याने व्यक्त केली होती संवेदना तिरंग्यात लपेटून आलेल्या शूर शिपायाच्या वीर मरणाची. तिसऱ्यांदा त्याने व्यक्त केली होती भूकमरी बेरोजगार युवकांची. चौथ्यांदा त्याने व्यक्त केली होती आर्त हाक नवजात अर्भकांच्या दुर्लक्षित मृत्यूकांडाची. पाचव्यांदा त्याने व्यक्त केली होती चीड भ्रष्टाचार आणि हुकुमशाही व्यवस्थेची. सहाव्यांदा त्याने व्यक्त केली होती किंकाळी अत्याचार होत असलेल्या भारत मातेच्या लेकीची. भारत मातेचा जय जयकार करणाऱ्या कानठळ्या बसणाऱ्या गदारोळात कुणाच्याही कानावर पडले नाहीत त्याच्या संवेदनशील शब्दांचे चित्कार. इतिहास उकळून पाजला जाणाऱ्या समाजाला कुठे दिसलाच नाही वर्तमानातील अहाकार, अहंकार आणि दुर्दैव विलास. देवाधर्माची पारायणे अहो रात्र मारली जात आहेत कानपटावर. कसे कोण ऐकणार होता त्याच्या विदीर्ण कहाणीतील अंधकार. जाती व्यवस्थेला तर नव्याने पालवी फुटली आहे. उच्च नीच संकल्पनेने अवघी समाज दृष्टी पेटली आहे. कोण शेतकरी, सैनिक कोण, कोण अर्भक बेरोजगार कोण, कोण अबला पीडित कोण, कोण भारत माता आणि लेकरे कुणाची कोण. किती चिरतील खोल अंतकरणात त्याच्या हे बोल, किती चिरतील खोल अंतकरणात त्याच्या हे बोल. आता व्यक्त होत नाही तो. आता व्यक्त होत नाही तो. मित्रांनो, ही कविता आपणास आवडली असेल तर मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्र परिवारातील काव्यप्रेमी रसिकांना ही कविता जरूर शेअर करा. लवकरच भेटू पुढील कवितेत नवीन विषय आणि नवीन संदर्भ घेऊन. धन्यवाद.